हे बघितलं पाहिजे. काही राज्यात महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहात, मात्र धाराशिव मध्ये जर बघितलं तर ठाकरे गट जो आहे स्वतंत्र लढतो. तर आपल्याच जागेवर बघितलं तर उत्तरी 1 बाय 1 फाईट होत असताना ठाकरे गटाने देखील उमेदवार दिलेला आहे. कसं बघता नेमकं काय वाटतं त्याच्याबद्दल? त्याच्यात बघण्यासारखं काय तुम्हाला सांगते, धाराशिवच्या नगर पंचायता डिसेंबर मध्ये पार पडल्या आणि त्याच्यामध्ये कळलं ह्या सगळ्यांनी सेपरेट लढले. महाविकास आघाडीचं पक्ष असतील ते सेपरेट लढले आणि सेपरेट लढून रिझल्ट काय आला. 8 मध्ये महाविकास आघाडीच्या त्यातल्या त्यात शिवसेना इथं प्रबळ आहे उद्धव साहेबांची आणि उद्धव साहेबांचे शिवसेनेचे खासदार आहेत, आमदार आहेत, परंतु 8 ही नगर परिषदेमध्ये भोपळा अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यावरून तरी माननीय खासदार ओमराजे निंबाळकर दादा त्यांचा मी प्रचार केलेला आहे महाविकास आघाडी म्हणून, महाराष्ट्र आणि जिल्हे आणि तालुक्यांनी बघितलाय, परंतु त्यांना का आमच्या सोबत महाविकास आघाडी करू वाटली नाही. तेरमध्ये मी उमेदवार असताना, लोकांची इच्छा असताना कुठेतरी महाविकास आघाडी न करता लोकांचं सांगणं, कार्यकर्त्यांचं सांगणं होतं महाविकास आघाडी करा, एकाच एक फाईट होऊ द्या, परंतु त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा धाराशिव पॅटर्न मध्ये आपण सेपरेट लढून, मला माहिती नाही काय त्यांना साध्य करायचंय, पण मला असं वाटतं की एक सहकारी पक्ष म्हणून त्यांनी हे जे काय चाललंय लोकांमध्ये कुजबूज आहे की नेमकं कुणाला निवडून आणायचंय, मग नेमकं काय चाललंय, मग खरंच पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचंय की मग दाखवण्यासाठीच विरोध आहे, जे की प्रताप सरनाईक साहेब नगर पंचायतच्या वेळेस बोलून गेले की कोणीतरी एक आहे बाबा धाराशिवकरांनी ओळखावं. तर मला असं वाटतं धाराशिवकरांनी तेरकरांनी ओळखावं की कोणाला निवडून आणायचंय, कोणाला पाडायचंय, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याबद्दल का प्रेम नाहीये. मला वाटतं दादांनी हे पाहायला पाहिजे, कारण मी त्यांचा मन लावून प्रचार केलेला राज्य आणि बघितलं. काय नेमकं कुठं बी नसलंय तुमचं महाविकास आघाडी म्हणतं तुम्ही, कुठं बी नसलंय, कुणामुळे बी नसलंय, कुठं बी नसलंय. मला आपल्याला सांगायचं आहे की सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती. शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाची होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची होती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती की आपण कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदांना आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना एकत्रित समोर जाऊ. परंतु या नेते मंडळींनी, जे खासदार आहेत, आमदार आहेत किंवा आणखीन काय असेल, त्यांनी काय याला केराची टोपली दाखवली, कार्यकर्त्यांसाठी एकत्र का नाही झाले मला काही कळत नाही. परंतु मला असं वाटतं लोकांमध्ये निश्चितच दबक्या आवाजात चर्चा आहे लोकांची, नेमकं निवडून कोणाला आणायचंय आणि कोणाला पाडायचंय. लोक सुज्ञ आहेत, लोकांनी 7 तारखेला निर्णय घ्यायचा आहे असं मला वाटतं. म्हणजे खासदार जे आहेत ते अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात असं तुमचं ते आरोप आहे. माझं असं म्हणणं आहे, अगदी पत्रकार आपण सुज्ञ आहात, आपण पत्रकारिता करता, लोकांना असं वाटायला लोकांची चर्चा आहे, तर मला असं वाटतं लोकांचा कौल आपणच घ्यावा की लोकांची चर्चा का अशी आहे. काय वाटतं लोकांना असंच वाटतं जे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.